आणि मित्रांनो हे भाजी पंगत मंदी आहे, भागवत कथेतल्या पंगत मंदी भाजी उरलेली आहे. अन्नाला काही कोण नाव ठेवत नसते, मग त्याच्यावरच आपलं पोट असते. अन्नाला कोण नाव ठेवत नसते आणि आपल्या त्याच्यावरतीच पोट असते. नमस्कार. हा काय खाल्लं बेटा? पाव पाव खाल्ले होते. आणि तुमचा तर आराम चालू आहे आज. काय करा सांगा, कसं काय काय करा? काही धंदा नाही वाटतं तुम्हाला? स्वयंपाक पाणी लोकांकडे करायचं घरी आहे मिक्सरचा स्वयंपाक. आवाज येऊन राहिला, घुरघाट. स्वयंपाक करायचा आहे मग? पण आज काय जास्त स्वयंपाक नाही करणार, कारण की रात्री सकाळची वांग्याची भाजी गेली होती, त्याच्या आज आम्हाला भाकरी करणं आहे. सकाळी तुला कुटके खावाडले तुला माहित आहे की नाही? वांग्याची भाजी आहे. हा तर वांग्याची भाजी काय करणार आहे मग? सकाळची हा मग ती भाजी खा. नाही, मग? त्याच्या मस्त पोळ्या करायच्या किंवा भाकरी करायची. वांग्याच्या भाजीच्या असं आहे का? तुला काही खायला यावं ती चॉईस तर वांग्याच्या भाजीच्या पोळ्या करा नाही तर भाकरी करा. मी मस्त सांगा लागतं हो. वांग्याच्या भाजी कधी पोळ्या आणि भाकरी होता का बरं? मग वांग्याच्या भाजीची भाकरी होता, नाही तर मग आपल्या गंगापाईच्या भाजी मस्त होता. फक्त त्याला टाकून खायचं, एकदम मस्त लागता. तुम्ही नाही खाल्ला काय मित्रांनो? तुम्ही सांगू काय शकता. बाळा? हा पैसे. आणि तुम्हाला ते मागच्या व्हिडिओ सांगितलं तुम्ही बघा, रोज झालं चालू पैशाचा. तसं मागत नाही पैसे, पण व्हिडिओ चालू केले पैसे मागतो म्हणजे मागतो. पुरं बंद झाला आता बंद. पैसे पहा. झालं मग? झाला खायचा प्रकल्प झाला, आटपला? आता करते ना. हा आटपलं काय? राहून करण्यात आहेच, पण झालं काय? तेच करण्याचं काही जास्त स्वयंपाकाचं त्यांनी, कारण की मामा सुद्धा घरी नाही, मामा जायला गाव आले. त्याच्याकरता मेन म्हणजे आमचे मामा आहे, म्हणजे माझे सासरे, त्यांचंच मेन मुद्दा म्हणून त्यासाठी. पण ते जायला गाव आले म्हणून टेन्शन एवढं स्वयंपाकाचं. आणि पोरीला सगळ्या भाकरी आवडतात, आम्हाला सगळ्या आवडतात. फक्त ऋतूसाठी एक पोळी करणं पडणार आहे, काय कारण सेठ तिखट पोहा खात झाली बाबा. आवडते का तिखट? चटणी लायला पडत त्याला ऋतू. हा तर मग ते रोहिणी दवाखान्यात गेली, ती आली घरी, काय झालं मग? काय आली सांगलं घरी, डॉक्टर? पण तिला टेन्शन आलं. काय कसं कसं टेन्शन? घाबरायला लागली ती डिलिव्हरीला. आता आता त्याच्यात काय घाबरणार, जे व्हायचं ते होई ना. काय सांग, काय असं दरवाजा बंद तसंच करून ज्या- ज्या- बसल ती. टेन्शन घरात जाऊन रडत बसली, घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून. बशी ना तिथे मग जास्तच. हा मग तेच ना. एवढा विचार नको करू, माझी होईन ते होईन. त्यात तो रामदास म्हणतो तू ये, तू येत अशी बरं झाली मी गेली नाही. मग मी गेली नाही, मग सुट्टी झाली तिची. हम्म. तुम्ही म्हणणे मला आपण दुसऱ्या दिवशी जाऊ म्हणून. हा तर बरं गेलं दुसऱ्या दिवशी. आता तो म्हणतो की 6 तारीख सांगे, तर तू 7 तारखेला 5 तारखेला चालली, म्हणजे उद्याच जाय म्हणतो. ना त्याला भाऊ ते डिलिव्हरी होऊ दे, मग डिलिव्हरी झाल्यावर येते मी. तो म्हणजे पण काय करशील नाही. मग मी अगदी येऊन तू काय करेन म्हणा? काय सांगा, तिचं तिला सोचणार, आपण काय करणार त्याच्यावरती. पुरी आहे म्हणा घरी, अगदी येऊन नाही बसतायत मला बाळा. हं? त्याला सांग तसं. हो ना. डिलिव्हरी दवाखान्यात गेल्यावर आता आता दवाखान्यात गेली वापस झाली की नाही? आता जवळ डिलिव्हरी होते त्यावर जातच नाही मी, हा, तेच तर. डायरेक्ट बाबू पाहायलाच जाईल. मग त्याला सांग तसं तू. हा आता पाहते तर ती डिलिव्हरी आता 6 तारीख दे, काची काय 4 तारीख आली. उद्याची 5 दिवस अजून तपाससाठी बोलवलं. सोनोग्राफी अजून करते मोठी आता. हम्म. ते बाळभर व्यवस्थित झालं की नाही म्हणून. सुखरूप होऊन जाऊ ना एकदा की झालं का? हा बाईच्या डाऊन डिलिव्हरी झालं का टेन्शन नाही. असं होतं काय कसं. तर चला मग तुम्ही जेवण करता का? ते जरा न करू, गरम गरम गोड लागत, थंड गोड लागत नाही त्या भाकरी. चल मग तू भाकरी कर आता. भाकरी करू पोळ्या करू? भाकरी करतो ना भाकरी करते. तू, पोळ्या करतो पाय तो विचारा. तुमच्या मनाने तुम्हाला मी जे नाही आवडेल सांगत. ते. पोळ्याच मेन करू. तू, मी काही खातो. मी काही खाता हो, मस्त डाळ मारता, मी काही खातो. काय रे तू? हा, या माणूस. तुम्ही आज पहिल्यांदा तिकीट खाल्लं पोंगा. हम्म. सुसू करू राहिला. सुसू चालली. काऊन रे? तिकट आहे फेकलं ना. तिकट आहे का रे बेटा? हे तिखट आहे का? तू मी खाऊ का मग? चला मित्रांनो, मग आता आम्ही जेवण करतो. आता भूक लागली आम्हाला. आता होता भाकरी. हां तुम्हाला जावतो जा मग भाकरी कशा होतात चला वांग्याच्या. चला तुम्ही खाल्ल्या असतील त्यांना सांगा की कमेंट करून की आशा करता, आणि ज्यांना नाही खाल्ल्या असतील त्यांना फक्त बघा. चला मग. तर चला, झाला का तुमचा उंडा भिजून? झाला का उंडा भिजवला? हां उंडा भिजवून झाला. त्याच्यात वांग्याची भाजी घेतली का आता? आता उंडा रे धपाट्या म्हणून मिळून वांग्या धपाट्या. कोणत्या धपाटा? वांग्याचे धपाटे खाएंगे. रुद्रपाल. रुद्रचं मज्जा आहे हो, आहे का तू? कारपटा मज्जा. रुद्र खावायला ढुंकुडे. काय करता? जरा भाकर गिकत चालत जाय त्याले. नाही खातो ना.
दुकानची पुडी इतकी खात नाही. मग आजच की त्या पोरसून गेला म्हणून काय पैसा नाही करतो काही बी खातो मला. हा आता हे धपाट होणार आहे का मस्त. मस्त काय बडी मम्मी बोल. आता काय केलं दुकानात? आता मी काहू, दुकानात काहू. जातो. काहू? काय फरक आहे? फक्त फरक काय? हम्म. हे पाय, हे 35 आहे आणि हम्म. 30 आहे. आता मला सांग ना, हे पाय, पेजी बी तेच तेवढे नाही सगळं. दिली बघ. हे पाय, जाऊ दे बेटा 5 रुपयासाठी किती हंबड करतो. नाही माहिती 30 आहे. कोण्या दुकानात आणलं तू ना. मी त्यास. हा तिचं बघा आता भाव वाढेल असतील बटा. तुम्ही कधीच आणलं नाही, असेल. काल दी परवाच आणली मी नुसतं काल दी परवा. असं आहे का. जाऊ का मग? जा मग. चलो. दोघी रजिस्टर सारखेच आहे की 5 रुपयाचा फाल्ट पडलेला आहे. 5 रुपयाचा नाही 30 रुपयाचा आहे माझ्या. आणि तुझं 30चा आहे आणि तिचं 35चा आहे. मग 5चाच फाल्ट पडला नाही ना. तुम्ही भाजी सेम लावा. टू सेम एकच आहे की काय. सेम एकच आहे ना. एका दुकानात दोघीने बी. एकच आहे आणि ते बी एकच आहे. पुस्तक तेच आहे ते डायरी रजिस्टर. जा तुम्ही जा हो. चालो. 5 रुपयाचा फायदा होऊन जाईल तुमचा दोघी जणीचा. हा? आम्ही आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे आधार पडलेला आहे. ओ बेटा सकाळी जाऊ नाही तर अंधार झाला हो आता. सोनर जाऊ दे 5 रुपयासाठी काही जांभळ नको करा. जाऊ दे सोड ना. हा जाऊ दे नंतर 5 रुपयाचा काही इशा आहे बेटा. दाखवून या मग जाय. हा बॅटरी घेऊन जा. हा काय म्हणा कोण्या दुकानात गेलती. तो बुवा तुमच्या कानफट्ट्या फोडते आता. मग जाऊ नको. नाही बा नाही मला भागत कुठायला आली बघ. जाऊ दे बेटा 5चा काही इशा काय विषय म्हणजे जाऊन पाय मग आधी दिमागाचं पाणी नको करू बेटा माया. असं काय सोनल पा किती पाणी करू राहिली मित्रांनो तुम्ही बघू शकता. 5 रुपयासाठी 5 रुपयासाठी तिथे 5 रुपये शिल्लक गेले जीव खालीवर आहे, खालीवर करू राहिला आहे की. मी 30 दिलं मला 35 दिलं. म्हणून चला मला भूक लागेल आता मस्त जबरदस्त. मी खाऊन पाहिजे आता कसं लागते तर. मस्त लागतं कसं लागतं म्हणजे हम्म? मस्त लागतं. आत्या धरा आत्या. लाईट गेली. सोनल मागे गेला असेल तो आणि मी जाऊन पाव का दिले. जा बरं जा. चला तुम्ही जाऊन पाहिजे तर आपलं ढपड आता शेकावून राहिलं. किती टाइम लागते रे पप्पा. गॅसवर करू पटपट. अरे काय ती गॅस काय ती धपाट. भूक लागून गेली अडीच तास पहिले. मस्त ताल आहे होती या कसं काय कसा आणि काय नाही म्हणतो. आणि मित्रांनो हे भाजी पंगत मंदी आहे. भागवत कथेतल्या पंगत मंदी भाजी उरलेली आहे आज वांग्याची. तिसरा दिवस भागवतच आमच्या आधी. त्याची भाजी आणली म्हणजे जास्त झाली तर ते लोकांना तेल लागेल त्याने घेऊन जा. मसाल्याला फेकून द्या वाटून दिली मग. मग ते आली भाजी काय दिली होती भाजी खायपेक्षा त्याचे धपाटे लावले करणं आणि मस्त आता खायले हाय की नाही. मस्त लागून राहिलं म्हणजे लागीन आता नाही तर लागू राहिलं म्हणजे तुम्ही म्हणता की खायच्या घरी त्याला चव कशी काय समजली. तुम्हाला कसं लागतं म्हणून. कुंड्याच्या भाजीचा वास येऊन राहिला आहे पहिलेच तर म्हणजे मसाल्याचा वास येऊन राहिला भाजी तुम्हाला. आला परत दे घ्या तिकडे परत. तुम्ही म्हणसाने पंगत मधले खाता तर आम्हाला जो अन्नाचं काही असं नाही आहे. आम्हाला चालते. अन्नाला काही कोण नाव ठेवत नसते कारण की त्याच्यावरच आपलं पोट असते. अन्नाला कोण नाव ठेवत नसते आणि आपल्या त्याच्यावरतीच पोट असते. ओके ओके ओके. खरी गोष्ट आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. माझं चुकलं असेल तर मग मला तुम्ही सांगू शकता काही कमेंट करून. हाय की नाही. तर आता हे धपाटे झाले आहे. त्याच्यावर तेल टाकतो मी टाकतो सांगते मी. तेल. त्यात तेल कॅटली तर काढलं. आपल्या कॅटलीचं तेल बी संपलं आहे. आवा मोठ्या कॅटली मध्ये. कसं आहे का ते. तर आधी 2-2 कॅटल्या आहेत. कोणची बाई? तिची बहीण ह्या मोठी आहे. तिची बहीण छोटी आहे. हे कशामुळे आहे फक्त की आपल्या घरात लहान लहान लेकरं आहे. हा. आणि सांडा उगर हो ना म्हणून त्याच्यातल्या याच्यात 2-3 पया काढून घ्या अशा. मोठ्या बहिणीमध्ये एक पोळी खाली का? अशा आणि जेवढं मग ते लागतं कसं तेवढं उपास काढता येत टाकत आहे. मी हे होत नाही ना मग. आणि हे कसं खरकट होत नाही लेकरं इकडे तिकडे पोह्या टाकत राहत असतील म्हणून ते तसं करून ठेवलाय. उपास तापायला पाहिजे ना बाप्पा. मग आता याच्यात याच्यात तेल करत टाकतो मी. बसायला.
असं काही तेल घालून टाकून आणि मी पहिल्यांदा चव पाहतो. आम्हाला वरून तेल लावत नसतो, आम्हाला जायचं लागतं वरून तेल लावून. ते शेकेल तेल ते का भुकेला मारते जास्त. असं काही केलं मस्त झालं. तर मी घेतो टेस्टिंग. एक नंबर झालं काम. झालं का? कसं लागते? एकदम मस्त. तुम्ही असं खाऊन पहा. भाजी वाया जाऊ नको त्या घरातली. एकदा करून पहा. नाही तर करसान मसाल्या भाजीचं वांग. नाही कोरडी भाजीची. हे कोरडी भाजी होती. तसं काही झालं मस्त. मला लागायला भूक पहिले. भाजीचं काम नाही, चटणीचं काम नाही, पोळीचं काम नाही. झपाट खात राहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी चॅनल सबस्क्राईब करा. आणि जी आपली संतोष वंजाची आयडी आहे त्याच्यावरती आपण रेसिपीचे व्हिडिओ टाकलेलो, तिकडे जाऊन बघा. आणि अजून कोणती काही रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, जी पण तुम्ही करून दाखवेल. आणि तिकडे आपलं सबस्क्राईब करायला भूलू नका. त्या आयडीवर जाऊन सबस्क्राईब करून घ्या, कारण की ते करून तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटून पाहिले. तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. या आम्ही खायला जाऊ.